जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. कालच आपला 10वीचा रिझल्ट झाला. काही जणांना काही मार्क कमी पडले असतील बा. काही टेन्शन वगैरे घ्यायचं नाही. टेन्शन घेऊन करणार आहे काय? आणि आपल्याला कमी मार्क पडली याचा अर्थ आपण अभ्यास कमी केलाय का? नाही, आपण जास्तच अभ्यास केलता. पण ज्याला जास्त मार्क पडले त्यानं जरा जास्त रटा मारला असेल, त्यामुळे त्याला मार्क पडली असतील. 10वीची मार्क आणि लाईफचं काही घेणं देणं नाही. आज जरी मार्क आपल्याला कमी असतील तरी ध्यानात ठेवा, आपल्याला 11वीला तर ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे. आणि 11वीला ऍडमिशन घेण्यासाठी काय प्रोसेस आहे तुम्हाला सांगतो. काल नवीन परिपत्रक आले बघा. त्या परिपत्रकानुसार त्या प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण बाबी काय काय ते बघा. सुरुवातीला असे नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी आणि भाग 1 मधील बदल. आपण फॉर्म भरत असताना किंवा अगोदरच तुम्ही भाग 1 चा फॉर्म भरलाय. आता पुढचं काय बघा, विद्यार्थी पसंती अर्ज भाग 2 भरणे. विद्यार्थी पसंती म्हणजे आपल्याला कुठली शाळा निवडायचे, काय करायचंय, त्याच्यासाठी भाग 2 चा फॉर्म भरणं गरजेचं आहे. विद्यार्थी किमान 1 आणि जास्तीत जास्त 10 कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंती क्रमांक भरणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, करायचं आहे काय, आपल्याला जी शाळामध्ये ऍडमिशन घ्यायचंय अशा 10 शाळेचं काय करायचंय, ऍडमिशन द्यायचं आहे, नंबरिंग द्यायचं आहे. काय करायचं बघा, विद्यार्थी किंवा 1 आणि 10 कनिष्ठ पसंती द्यायची. अशा 10 शाळा सिलेक्ट करायच्या आपल्याला. कुठल्या? पण ह्याच्यामध्ये असं होणे की आपल्याला ज्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं आहे त्या शाळेचे पसंती क्रमांक आपण लास्ट द्यायचा असं नाही. आपल्याला सुरुवातीला आणि आपल्या मार्कानुसार एखादी शाळा खूपच चांगली असेल किंवा त्या शाळेमध्ये जर ऍडमिशन घेणारे जास्त विद्यार्थी असतील आणि आपल्याला जर मार्क कमी असतील तर कदाचित आपल्याला त्या शाळेमध्ये नंबर लागणार नाही. पण दुसरी जी शाळा आहे त्याच्यामध्ये आपला क्रमांक लागू शकतो, तर त्याला आपण पसंती क्रमांक 1 द्यावा. म्हणजे पहिली शाळा आहे त्याला आपण पसंती क्रमांक 2 दिला तर मला वाटतं बरं होईल. आता दुसरं काय बघा, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंती क्रमांक, गुण आणि अर्जामध्ये दिलेल्या लागू आरक्षणानुसार असल्यास कनिष्ठ महाविद्यालय दिले जातील. आपल्याला माहित आहे, आपल्याला जी विद्यालय देणार आहे ती किंवा जी शाळा स्कूल आपल्याला आता भेटणार आहे ते आपलं मार्क आणि महत्वाचं आपलं आरक्षण, बरोबर आहे. ज्याच्या आरक्षणानुसार कास्ट वाईज हे आपल्याला ऍडमिशन मिळेल. त्याचा जी कालावधी आहे बघा, 21 मे ते 22 मे ह्या डेट मध्ये आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन मिळून जाईल. म्हणजे त्या कालावधीमध्ये ही प्रोसेस कम्प्लीट होईल. कोटा प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण बाबी. तिथं कोटा किती किंवा प्रवेश कसा घ्यायचा, काय घ्यायचं, याच्यामध्ये सर्वसाधारण बाबी आहे बघा. प्रवेशासाठी नवीन विद्यार्थ्यांनी नोंदणी भाग 1 मध्ये दुरुस्ती करणे. जर काय तुम्हाला भाग 1 तुम्ही फॉर्म भरलाय त्याच्यामध्ये अगोदर तुम्ही दुरुस्ती करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी व्यवस्थापन कोटा संस्था अंतर्गत प्रवेश कोटा व अल्पसंख्यक कोटा पसंती क्रमांक ऑनलाईन नोंदवणे व लॉक करणे. आपल्याला ज्या संस्थेमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्याच्यामधली जी पसंती आहे ती तुम्ही ऑनलाईन नोंदवायची आणि लॉक करायची, बरोबर आहे. त्यानंतर काय, नियमित फेरी 1 मध्ये कोट्यांतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे. पहिल्या फेरीसाठी आपल्याला 5 हे कॅप राऊंड आहे ना, पहिल्या फेरीसाठी काय, कोट्यांतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे. दुसरा काय बघा, अल्टिमेट प्रोसेस आहे, ते आहे 23 मे ते 26 मेच्या दरम्यान अल्टिमेट प्रोसेस राहील. त्यानंतर पुढचा तिसरा पॉइंट महत्वाचा आहे, वाटप प्रक्रिया. अल्टिमेट प्रोसेस कॉपी फेरी 1 त्याची प्रोसेस काय आहे बघा. सुरुवातीला पोर्टलवर फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी प्रदर्शित करणे. म्हणजे काय करायचंय, जी बघा पोर्टलवर तुमची यादी डिक्लेअर होईल की तारखेला 26 तारखेला विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये प्रवेशासाठी वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या तपशील प्रदर्शित करणे. परत कनिष्ठ महाविद्यालयांना वाटप केलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रदर्शित करणे. ज्या कनिष्ठ विद्यालयाने काय करायचंय त्याची यादी प्रदर्शित करायची म्हणजे डिक्लेअर करायची. यादी काय करायची, डिक्लेअर करायची. प्रवेश फेरीसाठी कट ऑफ यादी प्रदर्शित करणे. प्रवेश घेण्यासाठी त्या शाळेचा काय कट ऑफ आहे ती यादी त्यांनी काय करायचं, डिक्लेअर करायची. विद्यार्थ्यांना SMS द्वारे संदेश पाठवणे. त्या स्कूलनं किंवा त्या कॉलेजनं तुम्हाला मेसेज देणं गरजेचं आहे की तुम्ही तिथं सिलेक्ट झालाय किंवा नाही झाला. असं सिलेक्ट झाला असेल तर वाटप केलेल्या कनिष्ठ
त्याची तारीख आहे बघा 26 मे ला तुम्हाला हा मेसेज आहे. पुढं कोट्याअंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यालयाच्या लॉग इन मध्ये दर्शवणे. म्हणजे जी कोटा आहे त्यांचा शाळेचा त्याच्या अंतर्गत जे ऍडमिशन किंवा जी लिस्ट आहे ती त्यांनी ऑनलाईन दाखवणं गरजेचं आहे. ऑनलाईन का म्हणून दाखवायचं आहे तर सर्वसाधारण सर्व विद्यार्थ्यांना ते कळावं की ऍडमिशन किती झालेत आणि किती राहिलेत. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी कोटा गुणवत्ता यादी निवड दर्शनी भाग प्रसिद्धी करणे. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी कोटा गुणवत्ता यादी निवड यादी दर्शनी भागात प्रसिद्ध करणे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे चौथा काय आहे बघा. वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयास सहमती असल्यास विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुढे जा. जर आपल्याला एखादं स्कूल आला असेल किंवा कॉलेज आलं असेल तर त्या कॉलेजमध्ये जर आपला नंबर लागला असेल तर आपण काय करायचं ऍडमिशन साठी तिथं प्रोसेस करायची. परत कागदपत्र पडताळणीसाठी वाटप केलेल्या महाविद्यालयात उपस्थित राहणे आणि विहित शुल्क भरणे इत्यादी विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे. आपलं ज्या कॉलेजमध्ये सिलेक्शन झाले त्या कॉलेजमध्ये काय आहे बघा आपल्याला जाऊन उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि तिथली कागदपत्र म्हणजे तुम्हाला माहित आहे जर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आपण ते आधीच अपलोड केलंय. परत अॅन्युअल इन्कम उत्पन्नाचा दाखला आणि मार्कशीट वगैरे बरेच काय प्रोसेस आहे. त्या मार्कशीट म्हणजे आता आपण फक्त झेरॉक्स कॉपीज भेटेल तेवढी जमा करायची. विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आणि आपण जाऊन त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणं गरजेचं आहे. त्यानंतर महाविद्यालयानं लॉग इन वर प्रवेश पुष्टी नकार आणि प्रवेश रद्द करणे. आपण त्या महाविद्यालयानं म्हणजे किंवा तिथं काय करायचं लॉग इन वरती तुम्ही प्रवेश घेतलाय किंवा नाही घेतला किंवा घेणार नाही की त्याच्यावरती पुष्टी करायची म्हणजे क्लिअर करायचं आहे. त्यानंतर पुढचा ह्याच्यामधला महत्वाचा ही प्रोसेस 26 मे ते 28 मे असेल. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करणे. त्या विद्यालयानं काय करायचं आहे ज्या विद्यार्थ्याचा नंबर लागलाय त्या विद्यार्थ्यांना कॉल करणे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना संपर्क करणे. विद्यालयीन कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची निवड झाल्याबाबत व कालावधीत प्रवेश घेण्यासाठी येण्याबाबत कळवण्यात यावे. हे महत्वाचं आहे. ज्या कॉलेजमध्ये आपलं सिलेक्शन झालंय त्या कॉलेजनं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की बाबा तुझं सिलेक्शन झालंय तुझं लिस्ट मध्ये नाव आलंय तू ऍडमिशन घ्यायला येणार आहे का नाही त्याचं इथं पुष्टी झाली पाहिजे. परत सेकंड पॉईंट बघूया. विद्यार्थ्यांनी कोट्याअंतर्गत प्रवेश निश्चित करणे. आपला जे कोटा याचा अर्थ काय जेवढं लिमिटेड ऍडमिशन आहे त्या कोट्याअंतर्गत प्रवेश निश्चित करणे. संबंधित कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे. जर आपलं त्या कॉलेजवरती नाव आलं असेल तर आपण त्या कॉलेजमध्ये जाऊन आपण त्या कोट्याअंतर्गत ऍडमिशन निश्चित करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढचा पॉईंट काय बघा. विद्यालयीन पात्र विद्यार्थ्यांचे कोट्याअंतर्गत प्रवेश निश्चित करणे. हे सगळं कॉलेजसाठीच आहे. कॉलेजनं काय करायचंय त्या कोट्याअंतर्गत जे विद्यार्थी आले त्यांचं ऍडमिशन फिक्स करायचं. विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयाच्या कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक संपूर्ण पडताळणी व कागदपत्राची पडताळणी करून विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करणे. आपल्या म्हणजे कॉलेजसाठी कॉलेजनं काय करायचंय ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्या विद्यार्थी आल्यानंतर त्यांची जी कागदपत्र तुम्ही अपलोड केली असतील ती कागदपत्राचं काय करायचं पडताळणी करायची आणि त्या विद्यार्थ्यांचा काय करायचंय ऍडमिशन निश्चित करायचंय. प्रवेश निश्चित करणे आणि सगळ्यात रिक्त जागा प्रदर्शित करणे. त्या विद्यालयानं काय करायचंय रिक्त जागा प्रदर्शित करणे. आता आपण ऍडमिशन घेतलं का सगळ्यांनीच घेतलं नसेल कदाचित एखाद्याची ती पसंती क्रमांक नसेल पण त्या ठिकाणी जर त्याचा नंबर आला असेल तर काय करायचंय बघा तो विद्यार्थी तिथं ऍडमिशन घेणार नाही. मग त्या शाळेला काय करायचं समजा 50 जागा असतील त्याच्यापैकी 35 जागा घेतल्या असतील तर आमच्याकडे अजून 15 जागा शिल्लक आहे त्या पुढच्या कॅप राऊंड साठी दाखवणं गरजेचं आहे. परत रिक्त जागा प्रदर्शित करणे. 29 मे ला काय करायचं रिक्त जागा प्रदर्शित करायच्या आणि दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर करेल. हे गव्हर्नमेंटच आहे. गव्हर्नमेंट काय करेल बघा दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक
30 मेला जाहीर करल. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ही पूर्ण प्रोसेस अगोदर समजून घ्या. फेरी क्रमांक 1 आपण भरलाय का नाही आधी निश्चित करा. भाग 1 हा फॉर्म तुम्ही भरलाय का नसल भरला तर त्याच्यामध्ये अजून बदल करा येतंय आपल्याला. अजून एक ह्याच्यामध्ये थोडी इन्फॉर्मेशन आहे ती बघूया आपण. पुढची काय इन्फॉर्मेशन आहे बघा. सन 2026-27 11वे प्रवेश 0 फेरी म्हणजे अजून एकही फेरी झाली नाही पहिल्या फेरीसाठी बघा. 8 मेला किंवा 10 मे दिनांक आहे 8 मे ते 10 मे विद्यार्थ्यांनी नोंदणी व अर्ज भाग 1 ऑनलाईन सादर करणे. 8 मे ते 10 मे काय करायचं आहे नोंदणी करायची आणि अर्ज ऑनलाईन सादर करणार भाग 1. 11 मे ते 13 मे मध्ये काय करायचंय बघा शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अर्ज भाग 1 सादर करणे. शैक्षणिक पात्रता म्हणजे काय आपण 10वी पास आहे मला 10वीत एवढी मार्क आहे ती भरून भाग 1 सादर करणे. विद्यार्थ्याला एकाच वेळी भाग 2 कोटासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. आता काय करणार विद्यार्थी एकाच वेळी कोटा म्हणजे ह्याचा समजते का कोटा याचा किती ऍडमिशन आहे ती काय आहे ती याच्यासाठी आपण काय करू शकतो ऑनलाईन अर्ज करू शकतो. व्यवस्थापन अल्पसंख्याक कोट्यासाठी 0 राऊंड. व्यवस्थापन किंवा अल्पसंख्याक कोटा जे आहे ते मॅनेजमेंटचे जे ऍडमिशन आहे त्याच्यासाठी राऊंड नाहीत म्हणून सांगितले. विद्यार्थ्यांनी किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना प्राधान्य भरू शकतो. याचा अर्थ असा की विद्यार्थी कमीत कमी 1 शाळा प्रेफरन्स देऊ शकतो किंवा जास्तीत जास्त 10 शाळा तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. परत 14 मे ते 15 मे मध्ये काय प्रोसेस आहे बा तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट प्रदर्शित करणे सगळ्यात महत्वाचं आहे. 15 तारखेला आणि 14 तारखेला आपली प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल. त्यानंतरचा 16 मे आणि 16 मे त्याच दिवशी काय प्रोसेस आहे बघा तात्पुरती गुणवत्ता यादी हरकतीत दुरुस्ती मागण्या असल्यास विद्यार्थ्यांनी लॉग इन मधील द्वारे सादर करणे. संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्या मार्फत हरकती दुरुस्ती मागण्याचे ऑनलाईन निवारण. संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्याकडून तक्रारी निवारण अंतिम करणे. जर त्याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल कदाचित एखाद्याला मार्क जास्त असतील म्हणजे कमी आले असतील काय फॉर्म भरताना काही चुका झाली असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये देऊ शकता आणि तसं त्यांनी पण काय करायचं तुम्हाला त्याचा मेसेज द्यायचा आहे ते क्लिअर करून घ्यायचं. 19 मे ला काय करायचं बा अल्पसंख्याक कोटा व्यवस्थापन कोटा 0 राऊंड प्रवेशासाठी महाविद्यालयीन यादी विभागाकडून दिली जाईल. रिक्त जागा प्राप्ती करणे. रिक्त जागा सांगून टाकायच्या त्या आणि 20 मे ला रिक्त जागा प्रदर्शन करायची त्या. म्हणजेच 20 मे ला त्या शाळांना सांगणं गरजेचं आहे की आतापर्यंत आमची एवढी ऍडमिशन झाली ती आणि एवढी ऍडमिशन राहिली ती त्याच्यासाठी किती तारीख आहे बघा 20 मे आणि 20 मे ला पहिल्या फेरी करता जागा प्रदर्शित करणे कोटा आणि 20 मे ला काय होईल आपल्याला कोटा क्लिअर होईल की पहिल्या फेरीसाठी किती आहे आणि किती नाही. विद्यार्थी मित्रांनो ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं ज्याला जास्त मार्क पडले ज्याला 100% मार्क पडले किंवा जास्त यश संपादन केले अशा विद्यार्थ्यांसाठी जास्त हुरळून जाऊ नका. का म्हण तर आपल्याला अजून बरंच टप्प पार करायचंय. JEE नीट आहे ग्रॅज्युएशन आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ह्याच्यामध्ये बराच फरक आहे आणि 10वीचा मार्क आणि इतर जे कोर्स आहेत त्याचा दूर दूर तक संबंध नाही. कदाचित 10वी मध्ये आपल्याला काही विषय जास्त फोकस मध्ये असतील आणि पुढच्या लाईफ मध्ये जे आपण घेणार आहे ते विषय वेगळे असतील. यामुळे जास्त हुरळून जाऊ नका सेलिब्रेशन करा पण आपल्याला अजून बरंच टप्प पार करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.